5 वर्षाचा बाळ होता. एका दिवशी मात्र त्याच्या झोपीतच गतपान झाली. आईची पेटात अंगणामध्ये सजत होती. बाळ्या उठला आणि डोळे सोळीत आईच्या पाशी गेला. आईला सांगितलं, आई काय झालं गाई? आई उठ ना गाई, मला शाळेत जायचं, मला डबा करून दे ना गाई. आई मला उशीर होते, मला आंघोळ घाल ना गाई. बाय आई म्हणून की गाई मारले. आई काय उठे ना. मुलाने आज्ञा दिल्याच्या नंतर मुलगा घरी आला. 6 महिन्यात बापाने दुसरे लग्न केलं. एक ध्यानात ठेवा, पत्नी मेल्याच्या नंतर माणसाला दुसरी पत्नी मिळत असते, पण लेकराला माही नाही मिळत. घरामध्ये सावत्र आई आली. मुलाचा छळ सुरू झाला. सायंकाळच्याला सकाळी खायला द्यायची, सकाळच्याला सायंकाळी खायला द्यायची. मोलकरी सारखं काम तो बाळ्या करायचा. फरशी पुसायला लावायची, भांडी घासायला लावायची. मोलकरने साब तो बाळा करायचा. एका दिवशी मात्र त्या सावत्र आईला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं होतं. बाईला बोलवलं, बाळ्या इकडे, हे माझी ठेवणीची साडी आहे, तुला प्रेस कर. बाळ्या, आई मला प्रेस करतेत ना गाई, तुला खाता येतं का? बाळा प्रेस करायला लागला. प्रेस करता न करता त्याचा वर्ग मित्र धावत आला. बाबू मला तुझी होमवर्कची वही दे. बाळा वही आणायला गेला. तशीच इस्त्रीत तापलेली त्या सावत्र आईची साडी जणू खाक झाली. त्या खाक झालेला दुर्पवास त्या आईच्या नाकापर्यंत पोहोचला. नागिनीसारखी फडतारती आली. पाते तर काय, आईची साडी जळलेली. बाईला बोलवलं, बाळ्या इकडे. बाळ्या भीत आला. तू माझी ठेवण्याची साडी झाडीत, तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे. बाळ्या कपडे काढ. बाळ्या कपडे काढला. बाळ्या खाली वाग. बाळ्याला वाटलं की आपली सावत्र आई आपल्याला पायाची पडायला होती की काय. त्या बाईने, त्या सावत्र आईने कसला विचार करता ते तापलेले इस्त्री त्या बाळाच्या पाठीवरती ठेवली. बाई आई म्हणून की काळे मारले. भला मोठा पाठीवरती फोड आला. धावत बाळा देवारापाशी गेला. देवाच्या साईडला आईचा फोटो लावला होता. गुडघे टेकवले आणि हात जोडले. आई तुला जायचं होतं ना गाई. आई मला तरी घेऊन जायचं होतं गाई. आई तुला जायचं होतं ना गाई. आई मला जन्म कशाला दिला गाई. आई सांग ना. त्याच्या बाबाने त्याला बोलवलं होतं. बाईला वाटलं की सावत्र आईने काहीतरी साड्याच लावून दिल्या असतील. बाळ्याला बोलवलं, बाळ्या इकडे. हुपची कोंडी लावली. खरं सांगतो बाबा, तुम्ही मारणार नाही ना बाबा? मारणार नाही. खरं सांग, तुझी पहिल्याची आहे चांगली का आताची आहे चांगली आहे बाळ्या? खरं सांग ना बाबा, खरं सांग. पूर्वीची आहे खोटाळली होती बाबा, आताची आहे खरं बोलते बाबा. पूर्वीची आहे म्हणायची, बाळ्या तू अभ्यास नाही केला ना, तुला जेवायलाच नाही देणार. बाळ्या तू शाळेत नाही गेला ना, तुला जेवायलाच नाही देणार. थोड्या झाल्यावर आपल्या मांडीवरती बसवायची बाबा.
स्वतःच्या हाताने घास भरवायचे बाबा. आताचे खरं बोलते बाबा. आताचे म्हणते बाळ्या तू झाडून नाही काढला ना तुला जेवायलाच नाही देणार. बाळ्या तू फरशी नाही पुसला ना तुला जेवायलाच नाही देणार. 4 दिवस झालं बाबा पोटात अन्नाचा कण नाही हो बाबा. पोटात अन्नाचा कण नाही. अरे इस दुनिया में कौन सी चीज है यहाँ नहीं मिलती. इस दुनिया में कौन सी चीज है यहाँ नहीं मिलती.